नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, शून्य मशागत शेती ही संकल्पना जरीशी अवघड वाटतं, पण आज आपल्याकडे एक असा तरुण आहे की ज्यांनी शून्य मशागत करून हरभऱ्याचं भरघोस उत्पादन घेतलेलं आहे। आज आपण त्या तरुणाची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहोत। तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की खरंच शून्य मशागत शेती होते का। नमस्कार सर। नमस्कार सर। सर, पहिले आपला परिचय द्या की आपलं नाव काय आहे, म्हणजे की आमची ऑडियन्स आहे त्यांना कळू द्या की नेमकं तुमचं गाव कोणतं आहे। बरं, मी रामेश्वर शिवाजी खडसे, मुक्काम पोस्ट शेलू खडसे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। मी एक प्रगतशील शेतकरी आहे आणि नवनवीन प्रयोग माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करत आहे आणि उत्पन्न घेत आहे। मला सांगा सर, आज आपण जे म्हणता की बाबा आम्ही या हरभऱ्याला शून्य मशागत केली, म्हणजे शून्य मशागत म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही या हरभऱ्याला, की जेणेकरून आज बघा बाकीच्या लोकांचे हरभरे जळत आहेत, बाकीच्या लोकांच्या हरभऱ्यावर बुरशी येत आहे, पण आपला हरभरा एकदम चांगला आहे आणि जवळपास घाटे पकण्याला आलेली आहे। तर एवढ्या लवकर येण्याचं कारण काय आहे? कारण बऱ्याच लोकांच्या हरभरे आणखीन इथं बरं आहेत। तर तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही काय केलं या हरभऱ्याला? एकंदरीत आपण सर जर विचार करत पाहिला तर आज शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये जवळपास 20 ते 25% घट येऊन राहिलेली आहे। त्याचे छोटे छोटे बारकावे आहेत, परंतु अशीच आपल्या इथं रचनाच अशी झालेली आहे परंपरागत की हे या तारखेला पेरायचं, ते त्या तारखेला पेरायचं आणि टायमिंग वेळ चुकून काम केल्यामुळं एक तर पैसा जातो, श्रम जातात। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो, जे उत्पन्न निघाला पाहिजे ते उत्पन्न मात्र आपल्या हाती येत नाही। त्यामुळे शेतकरी हा गरीबच राहिलेला आहे। तर मी माझ्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग स्वतः करून पाहतो आणि उत्पन्नामध्ये 20 ते 30% वाढ माझं वय आता 35 आहे। मी गेल्या 15 वर्ष झाले स्वतः शेतीमध्ये काम करतो, तर मी माझ्या उत्पन्नामध्ये वाढ आणलेली आहे। तर तुम्ही जे म्हणता की बाबा आम्ही शून्य मशागत केलेली आहे, तर तुम्ही या हरभऱ्याची पेरणी करताना काय काय केलं, नेमकं काय शून्य मशागत म्हणजे नेमकं काय केलं का, हे आमच्या ऑडियन्सला कळणं गरजेचं आहे। बरं सर, मी एक नवीन असा प्रयोग केलेला आहे की यावर्षी पावसाळा हा फार कमी झालेला आहे आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं कोरडवाहू शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकाला भरोसाच नाही, येईल म्हणून याची खात्रीच नाही आणि कोरडवाहूमध्ये पैसा टाकून उत्पन्न होईल हमी नसल्यामुळं लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात। तर मी निसर्गाचा हे लहरीपणा पाहून स्वतः निर्णय घेतला की सोयाबीन माझं 16 ऑक्टोबरला निघालं। जस्ट सोयाबीन 16 ऑक्टोबरला 2 वाजेपर्यंत माझं पूर्ण सोयाबीन सुडी लागली। मी कुठलाही विचार न करता डायरेक्ट हरभरा आणला, ट्रॅक्टरच्या साहाय्याने डायरेक्ट पेरणी केली। कुठल्याही प्रकारचं वखरण केलं नाही, पंजी केली नाही, रोटावर केलं नाही। एकंदरीत पाहता सर तर माझा हा 2 एकराचा प्लॉट आहे, तर मला साधारण 5,000 रुपये कमीत कमी खर्च आला असता। मला पेरायला फक्त 1,000 रुपयात माझी पेरणी झाली, म्हणजे तिथं माझं 4,000 रुपयाचं नुकसान टाळलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे की जमिनीमध्ये ओलावा भरपूर असल्यामुळे माझं हरभरा पीक कुठेही बाद न होता पूर्ण प्लॉट माझा एकदम सक्सेस राहिलेला आहे। म्हणजे तुम्ही नागरिटी केली नाही, फंटी केली नाही, रोटावेटर केलं नाही, नाही काहीच, डायरेक्ट तुम्ही पेरणी यंत्र आणलं आणि पेरून टाकलं। हो। बरं, मला सांगा सर, असं केल्यानंतर मी एक शेतकरीच आहे, असं केल्यानंतर तण खूप जास्त होतं, तर तण नियंत्रणासाठी तुम्ही काय केलं? मी सर पेरणी झाल्यानंतर कंप्लीट 20 दिवसांनी कुठं कुठं मला तण दिसून राहिलं होतं, तर मी मजुराच्या साहाय्यानं निंदणी केली। त्याचा प्लस पॉईंट असा झाला सर की जे आपलं सोयाबीन फुटते ती पूर्ण निघालं। पूर्ण निघाल्यामुळं त्या शेतात बाकी नंतर मला काहीच करायचं काम नाही पडलं। एकच वेळा मी याची खुरपणी केली। म्हणजे खुरपणीचा खर्च किती आला तुम्हाला, जे की आज बघतो आपण फंटी नागरिटी याचा जो खर्च होता, या तुलनेमध्ये तुम्हाला निंदन करण्यासाठी किती खर्च आला? मला सर हा माझा 2 एकराचा प्लॉट आहे, तर आज रोजी माझ्या गावामध्ये एका लेडीजला 200 रुपये मजुरी आहे, तर 5 मजूर लावून मी 1,000 रुपयामध्ये माझा प्लॉट हा एकदम ओके स्थितीत गंज टाकण्यासगट त्यांना मी देऊन टाकला होता। बघा, 1,000 रुपयामध्ये त्यांनी 2 एकरचा प्लॉट हा त्यांना गुत्ताच दिला होता की बाबा एवढं तुम्ही हे जे सोयाबीन निघलेली आहे ही सोयाबीन काढून आम्हाला तणमुक्त शेत करून द्या। बघा मित्रांनो, जेवढा आपल्याला आपल्या शेतामध्ये
कमी खर्च करता येईल तेवढं कमी खर्च करणं काळाची गरज आहे. कारण आपली पूर्ण शेती ही मजुराच्या अधीन असल्यामुळं मजूरच जास्त फायद्याचे राहतात आणि शेतकऱ्याला पाहिजे तो नफा मिळत नाही. तर मला सांगा सर, याच्यानंतर तुम्ही जे फवारण्या केल्यात तर किती फवारण्या केल्या आतापर्यंत त्याला? आता माझा प्लॉट सर आज मी 16 ऑक्टोबरला पेरणी केलेली आहे. आज आपण 26 डिसेंबरला या शेतामध्ये मुलाखत घेत आहोत. तर 2 महिने कंप्लीट झाले आहे माझ्या प्लॉटला. तर 2 महिन्यामध्ये मी 3 फवारण्या घेतल्या सर. अजून एक फवारणी घेणार मी याच्यामध्ये, म्हणजे एकंदरीत 4 फवारण्या घेणार. तर पीक लागवडीपासून 20 दिवसांनी एक फवारा घेतला, एक 30 दिवसांनी फवारा घेतला, एक 50 दिवसांनी फवारा घेतला. आज माझ्या शेतामध्ये 2 महिने पूर्ण झालेले आहेत. तर मी आता 70व्या दिवशी एक फवारा घेणार सर. आता माझा पूर्ण हरभरा फुल आणि घाट्याच्या स्थितीमध्ये आहे. तर मी 70 ते 75 दिवसाच्या दरम्यान एक 4था फवारा घेणार आहे सर. मला सांगा सर, 4 फवारणी करणं परवडते का? सर निसर्गाचा लहरीपणा आहे आणि यावर्षी एकंदरीत पाहत जर गेलो आपण तर पाणी हा खूप झालेला आहे. नाही तर मी आत्तापर्यंत हरभऱ्याला 2 फवारण्याच्या वर फवारणीच घेत नाही. बरोबर. म्हणजे बघा मित्रांनो, निसर्गाचा लहरीपणा हा आपल्याला खर्च करण्यास भाग पडतो. जसा वातावरण असेल त्या पद्धतीने आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त आम्ही पारंपरिक पद्धतीने 2च फवारण्या करतो किंवा एकच फवारणी करतो किंवा फवारणीच करत नाही, हे म्हणणं चुकीचं आहे आणि असं वागणं सुद्धा चुकीचं आहे. कारण शेतकरी कुठं मागे येतो, त्यांना ठरलेलं असतं की आपल्याला 3 फवारण्या करायच्यात, पण एखाद्या वेळेस वातावरण बदललं तर आपल्याला 3च्या ऐवजी 4 सुद्धा फवारण्या कराव्या लागतात. कारण निसर्गाच्या लहरीपणापुढे आपण हारलेलो आहोत. त्यामुळं मला सांगा सर, की आज रोजी हा जो प्लॉट तुम्ही डेव्हलप केला तर एकंदरीत खर्च किती आला याला? सर मी सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोती 1000 रुपये ते झाले आणि 60 किलो बियाणे मी माझे मित्र अजिंक्य पंजाब खडसे यांच्याकडून दप्तरी 21 नंबरची व्हेरायटी आहे सर ही. तर या व्हेरायटीला किती पाणी दिलं तुम्ही तर जळमर होत नाही. माझं नशीब बलवंत. मी माझ्या मित्राला चौकशी केली, म्हटलं असं असं आहे आपल्या शेतात, चालेल का? म्हणजे बिलकुल बिंदास पेरा तुम्ही. तर योगायोग असा की 90 मिलीमीटर पाणी पडला सर. तरी पण माझ्या शेतामध्ये सिंगल झाड दाखवा तुम्ही मर आलेलं. बघा, मर रोगासाठी ही जी जात आहे एकदम कार्यक्षम आहे. ही जात तुम्ही प्रत्येकाने पेरायला पाहिजेत. कारण असंच होणार आहे आता दरवेळेस पावसाळ्यात हिवाळ्यात पावसाळा असं होणारच आहे. त्यामुळं निसर्गाच्या लहरीपणाला मात करण्यासाठी ही जात सुद्धा तुम्ही पेरायला पाहिजेत. कारण शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, नवीन जातीचा शोध लागत आहे आणि नवीन जातीची काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यानुसार तुम्ही या जातीचा पेरा करायला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या एका शेतकऱ्याची शून्य मशागत शेती कशी केली त्याबद्दलची आजची मुलाखत बघितली. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू. विश यू वेल.